जय बाळूमामा मित्रांनो. आज आहे 7 जून आणि आज शनिवार आहे. तर आपण पुढच्या ह्या महिन्याभरासाठी म्हणा गोल्डचं काय चालू शकते किंवा गोल्डचं चार्ट काय सांगतोय, कशाप्रकारे गोल्डमध्ये ॲनालिसिस होऊ शकते आपण बघणार आहे. अगदी थोडक्यात बघणार आहे आपण की ह्या जून महिन्यामध्ये गोल्ड रॅली कुठं पण देऊ शकते किंवा कुठल्या कुठल्या मोस्ट इम्पॉर्टंट लेवल आहेत. म्हणजे एक मेजर लेवल बघूया. इंट्राडेसाठी लेवल वेगळ्या होतात, पण एक मेजर लेवल बघितलं की मार्केटचे एकूण चाल कुठल्या प्रकारे होऊ शकते आणि कुठून मार्केट आपला ट्रेंड चेंज करू शकते, ह्याचा आपण आज थोडासा स्टडी करायचा आहे. तर बघू शकता हा गोल्ड चार्ट आहे. 30 मिनिटाची टाईम फ्रेम वापरले मी आणि आपल्याला यामध्ये काय दिसते तर आपल्याला यामध्ये गेले बरेच दिवस झालं मार्केट आपल्याला जो मार्केटचा 3500ची लेवल आहे, त्या 3500च्या लेवलपासून ते अगदी खाली 3150ची लेवल आहे, इथंपर्यंत मार्केट एका झोनमध्ये आहे असं आपल्याला दिसते की ह्या रेंजमध्ये मार्केट आपली रॅली करताना दिसते. तर आता चार्ट काय सांगतोय, चार्टचं जर आपण ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला तर आपल्याला ही ट्रेंडलाईन इथे दिसते आणि या ट्रेंडलाईनवरती मार्केट आपल्याला टेस्ट होताना दिसते सारखं. ठीक आहे, आता एक तरी ट्रेंडलाईन रिस्पेक्ट करणार मार्केट किंवा ब्रेक करणार. ह्या ट्रेडलाईन जर मार्केटनं आपण ब्रेक केलं असं गृहीत धरू, पहिला आपण सिनारिओ गृहीत धरूया की ह्या ट्रेडलाईनला मार्केटनं ब्रेक केलं. लक्षात ठेवा दोन्ही कंडिशनमध्ये मार्केट चांगलं वर्क होणार आहे, पण मला जास्त वाटतं की ब्रेक झालं तर नेहमीच चांगलं वर्क होतं. हे मी ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळा डिस्कस केलेलं आहे. तर मार्केटनं जर ह्या ट्रेंडलाईनला ब्रेक केलं आणि ब्रेक करून पण रिटेस्ट करून मार्केट खाली आलं किंवा डायरेक्ट जर मार्केट खाली यायला लागलं तर मार्केटला जी पहिला चांगला आपल्याला जी भिंत आहे किंवा जे सपोर्ट आहे तो दिसेल 3150ची. ह्या लेवल एक मार्केट थांबू शकतं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय त्याखाली मार्केट एक 3050ची एक लेवल आहे, जी एक थोडीशी वीक वाटते मला, पण इथे एक मार्केट स्टे घेऊ शकते. आणि शेवटची जी लेवल असेल की मार्केटनं जर डाऊन ट्रेंड दिला ना तर ह्याच्याखाली मार्केट येणार नाही, इथून मार्केट पुन्हा बाउन्स करेल, कारण की इतकं मार्केट कंटिन्यू रॅली खालची देणार नाही. जरी मार्केटला खाली यायचं असेल तर मार्केट ह्या महिन्याभरात तरी आज कंटिन्यू खाली येऊ शकत नाही. मार्केट हे नेहमी प्रायजेक्शन करत किंवा झिगझॅग करत जात असतं, त्यामुळे हा एक पहिला इम्पॉर्टंट मला लेवल वाटते. त्यानंतर इथे एक थोडीशी कमजोर आहे पण ही वर्क होऊ शकते. आणि लास्टची लेवल असेल आपण या महिन्यासाठी विचार केला तर 2980ची आसपासची जी लेवल आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट असेल. इथून मार्केट वरच गेलं पाहिजे ह्या 3 लेवलपासून. ठीक आहे, ॲज अ प्रायजेक्शन किंवा माझ्या ॲनालिसिसनुसार. बाकी मार्केट आहे सुप्रीम आहे, ते कशा प्रकारे चाल करते बघितलं पाहिजे. मग आपण काय करू शकतोय, आपण ह्या लेवलच्या मध्ये तुम्ही हा जो स्पेस आहे हा थोडासा मोकळा आहे, इथं तुम्ही पोझिशन घेऊ शकताय. पण आपण सेल साईडला जाताना जर स्विंग ट्रेडिंग करत असाल तर ह्या लेवल पण वाढ बघू शकताय. आणि त्यानंतर ह्या लेवल आल्यानंतर मार्केटमध्ये आपण थोडीशी वाढ बघितली पाहिजे. बाय साईडला पोझिशन आपण क्रिएट करू शकतो का. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे मी ह्या खालच्या लेवल अशा असतील. ठीक आहे, त्यानंतर हे झालं खालची लेवल. अनेक लक्षात घ्या, मार्केटला जर आता जे गेले कित्येक दिवस झालं मार्केट ह्या झोनमध्ये जर अडकल्याची आपण चर्चा केली आणि मार्केटला जर ह्याच झोनमध्ये राहायचं असेल, मार्केटला वरची किंवा खालची रॅली द्यायची नसेल तर मार्केट ह्या झोनमध्येच फिरणार, ह्या झोनमध्येच मार्केट फिरत राहणार. आणि मार्केटला ज्या बाजूची रॅली कंटिन्यू करायची आहे, समजा मार्केटला आता खाली मोठा ही करायचा करेक्शन करायचा खाली, तर मार्केट इथं आल्यानंतर पुन्हा वर येणार नाही. मग पुन्हा वर येणार नाही. मार्केट इथं खाली आल्यानंतर ह्या लेवलपाशी इथं कुठंतरी मार्केट स्टे करेल. म्हणजे 3000ची जी लेवल आहे ह्या 3000च्या लेवलपाशी मार्केट बराच वेळ स्टे करेल, कारण मार्केटला ही जी लेवल आहे सपोर्ट हा ब्रेक करायचा आहे. त्यामुळे तो मार्केट स्टे करून मग खालची रॅली मार्केट कंटिन्यू करेल. जर मार्केटला खालचं रॅली कंटिन्यू करायची असेल तर, आणि मार्केटला जर ह्या झोनमध्ये अडकायचं असेल तर इथे येणार, करंट लागल्यासारखं इथं मार्केट झटकेना परत वर जाणार आणि पुन्हा ह्या झोनमध्ये मार्केट अडकून राहील. ही झाली कंडिशन खालची. आता वर काय प्रकारे काम होऊ शकते, जर वर काय प्रकारे काम होऊ शकते जर बघायचं झालं तर मार्केटने ह्या ट्रेडलाईनला जर मार्केटने सपोर्ट दिला तर मार्केट पुन्हा वर जाईल. ह्या लेवलला 3440च्या लेवलला थोडंसं मार्केट रिस्पेक्ट देईल, काय जास्त हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स नाही आहे पण थोडं देईल. त्यानंतर जे ऑल टाईम हायची जी लेवल आहे 3500ची, त्या लेवलला मार्केट पुन्हा एकदा एक फसवण्यासाठी असं ना किंवा काही असं ना एक प्राइज ॲक्शन म्हणून का होईना मार्केट थोडंसं इथं मार्केट आपल्याला पुलबॅक दिलं इथं दिसेल. तर ह्या लेवल आपण काम करू शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटला जर नवीन ऑल टाईम हाय क्रिएट करायचा असेल तर मार्केट ह्या ट्रेडलाईनला सपोर्ट देणारच, रिस्पेक्ट देणारच. आणि मार्केट वर जाऊन मार्केटला जर नवीन ऑल टाईम हाय क्रिएट करता नसेल तर पुन्हा एकदा इतकं जिथं झटका आल्यासारखं आणि पुन्हा खाली येणार, जसं मी तुम्हाला खाली सिनेरिओ सांगितला, खाली येणार परत आणि ह्या झोनमध्ये मार्केट अडकत राहणार. पण जर मार्केटला नवीन क्रिएट करायचा ऑल टाईम आहे, मार्केटला एक नवीन एक आकडा सेट करायचा आहे, तर मार्केट इथं आल्यानंतर ही जी आपल्याला लाईन दिसते किंवा हा जो आपल्याला झोन दिसतोय हे जे मार्केटचे आपल्याला स्विंग दिसतात आणि हा जो मार्केटचा स्विंग आहे म्हणजे ऑल टाईम हायचा, ह्याच्यामध्येच मार्केट इथं बराच वेळ कन्सोलिडेशन राहणार. कारण काय करणार, इथं मार्केट ताकद एकत्र गोळा करणार आहे, बायरिंगची पॉवर इथं वाढवणार आहे, इथं बऱ्याच बायच्या पोझिशन मार्केट क्रिएट करणार आहे. त्यानंतर मार्केट इथं एक चांगलं स्ट्रॉंग मार्केटने इथं प्रायजेक्शन केल्यानंतर मग मार्केट ऑल टाईम हाय क्रिएट करत असेल तिथं बराच वेळ मार्केट इथं राहील आणि राहिल्यानंतर मार्केट मग एक नवीन ब्रेकआउट देईल चांगला मोठा आणि मार्केट मग वरची रॅली कंटिन्यू करेल. तर मग वरची रॅली मार्केट कंटिन्यू करेल तर मग ती कुठेपर्यंत करू शकते. तर मग आपण जर निरीक्षण केलं तर मार्केटचे मला आहेत ना
हे 2 लेवल इम्पॉर्टंट वाटतात. समजून जावा, मार्केटनं जर इथं जे आपण आज डिस्कस केलं, मार्केटनं ह्या लेवलपर्यंत आला आणि इथूनच मार्केट जर वरती जायला लागलं, तर ही जी लेवल आहे इथून इथंपर्यंत, आता जर आपण हे मोजली संख्या तर किती पॉईंट होते ते एक सेकंद बघूयात आपण. इथून जर इथं पण बघितलं ऑल टाईम हायपर्यंत, तर हा एक 375च्या आसपास आपल्याला हे पॉईंट दिसतात. तर मग आपण इथून ह्या ऑल टाईम हायपासून आपण ही संख्या मोजू शकतो आणि एवढीच रॅली मार्केट देऊ शकते असं एक प्राईज ॲक्शन म्हणा, किंवा आपण एक जे मागचा झोन तयार झाला आहे त्या झोनचा अंदाज जर घेतलं तर मार्केट 375 जर घेतलं आपण लेवल, मग 380 घेऊया, म्हणजे आपल्याला दिसून येते की मार्केट एक 3900 3850 ते 3900 ह्या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं. इथं आपण ते ड्रॉ करून ठेवूया. 3850 ते 3900 ह्या लेवलपर्यंत मार्केट आपल्याला आलेलं दिसेल आणि इथून पुन्हा मार्केट आपल्याला रिजेक्शन देऊन खाली पडताना दिसेल. ठीक आहे, इथं मध्ये मार्केट रॅली कंटिन्यू करेल. ती कधी करेल, जर मार्केटने ह्या लेवलला रिस्पीड दिला, समजा इथं मार्केटनं ब्रेक केलं आणि ह्या लेवलला रिस्पीड दिला, इथून वर गेलं आणि समजा डायरेक्ट जर इथून मार्केटने रिस्पीड देऊन वरती गेलं तरीसुद्धा ह्यो जो झोन आहे हा झोन इम्पॉर्टंट राहील आणि ह्या झोनच्या अंतरा एवढंच मार्केट वरती जाऊ शकते. आणि मार्केटनं जर ह्या लेवलला ब्रेक केलं आणि इथंपर्यंत मार्केट आलं किंवा ह्या लेवलपर्यंत आलं आणि पुन्हा वर जायला लागलं आणि इथं कन्सोलिडेशन करून मार्केट ब्रेकआउट देऊन वर गेलं, तर मग आपण काय केलं पाहिजे, आपण ही जी लेवल आहे ह्या लेवल आपण पकडल्या पाहिजेत. मग ह्या लेवलचा जर अभ्यास केला आपण, तर इथून जर मार्केट पकडलं किंवा इथून पकडून चालू मेजर खूपच मेजर झोन झाला हा, तर इथून मार्केट किती अंतर ऑल टाईम आहे, एक सेकंद, तर हे आपलं अंतर मोजलं पाहिजे. जर बघितलं तर साधारण आपल्याला इथं एक 500 ते 520 पॉईंटची आपल्याला रॅली दिसते. म्हणजे आपण इथून जर ऑल टाईम हायला मार्केट कन्सोलिडेशन करून मार्केटनं जर ब्रेक केलं तर 500 ते 520 पकडलं आपण, तर ठीक आहे, म्हणजे एक 400 ते 420 पर्यंत हा जो झोन आहे, 400 ते 420 पर्यंतचा जो झोन आहे तो आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. मार्केट तिथंपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कधी, तर तुम्हाला सांगितलं आहे मी की मार्केट जर आता जे हाय लेवलपासून मार्केट वर गेलं तर हा झोन आपण पकडायचा आहे आणि मार्केटने खाली ब्रेक देऊन मार्केट ह्या लेवलपर्यंत परत वरती गेलं आणि कन्सोलिडेशन करून ब्रेक केलं वरती, तर हा पूर्ण जी झोन आहे हो इम्पॉर्टंट ठरेल. तर अशा प्रकारे काय काम होऊ शकते, फक्त ह्या ट्रेडलाईन लक्ष ठेवा, ही चांगली रिस्पेक्ट करेल. अगदी तुम्ही कमी टाईम फ्रेमवर काम करता असाल इंट्राडेला सुद्धा, तरीसुद्धा ह्या ट्रेडलाईनचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर धन्यवाद. जय बाळूमामा.